राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम रामकृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरी जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरी 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम आ जय जय राम कन्या सासूरासी जाय सासूरासी जाय कन्या सासूरासी जाय कन्या सासूरासी जाय मागे परतोनी पाहे 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 तैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझा जीवा तैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझा जीवा केव्हा भेटशी केशवा केव्हा भेटशी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा हा चुकलिया माय चुकलिया माय हो चुकलिया माय चुकलिया माय बाळ हुरु हुरु पाहे 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 तैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझा जीवा तैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझा जीवा केव्हा भेटशी केशवा केव्हा भेटशी केव्हा केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसा तुका
मासोळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा भेटशी केशवा केव्हा भेटशी केशवा तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा विठ्ठल विठोबा रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई जय 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 ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान ज्ञानेश्वर महाराज महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज शिवाजी महाराज धर्मवीर संभार कन्या सासुरासी जाये कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा असून या अभंगाद्वारे तुकोबराय यांनी भगवंताची जी काही ओढ आहे ती काही उदाहरणाद्वारे आपल्याला सांगितलेली आहे. विठ्ठल विठ्ठल यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे उदाहरण दिलं ते अति जवळचं सर्वांच्या परिचयाचं असं आहे. कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे आणि ध्रुपद फार महत्वाचं. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. आता जी ओढ आहे देवाची ती ओढ जी आहे एका उदाहरणातून तुकोबरायांनी तुमच्या आमच्या समोर ती सांगितलेली आहे. पण असं आहे की काही वेळेला हे उदाहरण प्रत्येकाला समजेलच असं नाही. मग आणखीन एक अति जिव्हाळ्याचं अति जवळचं उदाहरण माझ्या तुकोबरायांनी सांगितलं बरं का. चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे. ध्रुपद फार महत्वाचं. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. दोन उदाहरणं सांगितली. दोन उदाहरणं. पहिलं समजलं कन्या सासरला चाललेले ते पुढं थोडंसं पाहूच आपण. दुसरं उदाहरण असं सांगितलं की बाजारामध्ये आईच्यानी बाळाची ताटातूट व्हावी आणि ते बाळ जे ते भिरभिर 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 या एवढ्या माणसाच्या गर्दीमध्ये फक्त आपल्या आईलाच शोधत आहे. आईचाच शोध घेत आहे. आता किती महिला आल्या बाळ तुला मी जवळ घेते बाळ तुला मी जवळ घेते पण नाही आईच पाहिजे. मग त्याची जी काही हुरहुर आहे त्याची जी काही तळमळ आहे हे दुसरं उदाहरण सांगितलं. आता अजून एक उदाहरण दिलं कारण असा आहे माणसाचा स्वभाव की माणसाला एकदा सांगून पटत नाही दुसऱ्यांदा सांगून पटत नाही म्हणून तीन वेळा काही वेळा 3 वेळा डेमो घेतला जातो प्रत्येक गोष्टीचा. बरोबर. एखादं जर निष्पन्न काय करायचं असेल एखादा रिझल्ट लावायचा असेल तर 3 वेळा एखाद्या गोष्टी घेतल्या जातात आणि मग त्यातनं सरासरी काढली जाते. का ही माणसाची सायकोलॉजी माझ्या तुकोबरायांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी अजून एक सगळ्यांच्या डोळ्याला दिसणार काही जणांनी फार जवळनं अनुभव घेतलेला आहे की नाही. जीवना वेगळी मासोळी. मासोळी माहिती आहे ना. मासोळी म्हणजे बोलत राहा माझ्या बरोबर. मासा म्हणजे मासोळी. आता हा कुठं राहतो हवेत कुठं राहतो पाण्यात. आता या पाण्याला अति समानार्थी शब्द माझ्या तुकोबरायांनी वापरला की जो तुम्हाला आम्हालाही चालेल. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातनं
असा बाहेर काढल्यानंतर जी काही त्याची तडफड आहे याच्या पलीकडे तळमळ नाही महाराज. अति सुंदर उदाहरण माझ्या तुकोबाराने दिलं. आणि ही सगळी उदाहरणं कशासाठी दिली? तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा, हा झाला अभंगाचा थोडक्यात अर्थ. विठ्ठल विठ्ठल आता आज जो काही तुकोबाराने आपल्याला प्रसंग सांगितलेले आहेत, 1 2 3 सांगितलेले आहेत. बहुतांश वेळा असं झालं असेल की कोणीतरी प्रश्न विचारला असेल की तुकोबराया फार प्रेम आहे तुमचं देवावरती, हा फार प्रेम आहे तुमचं देवावरती, पण कसं मानावं किंवा किती आहे तुमचं प्रेम, किती आहे? आता आम्ही सांगू शकतो का आपल्या आईवरती किती प्रेम आहे? आपण सांगू शकतो का देवावरती किती प्रेम आहे? सांगू नाही शकत, त्याला मोजू नाही शकत. पण समानार्थी काही उदाहरणं दिली. यातलं सगळ्यात महत्वाचं उदाहरण दिलं, कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे. महिला मंडळ आज आपल्या काळजाला हात घातलेला आहे तुकोबरायाने. प्रत्येक महिलेच्या काळजातली ही तळमळ त्यांनी आज जाणलेली आहे बरं का. आता महिलाच असं नाही, पुरुष मंडळी तुम्हालाही हा अनुभव आलेला आहे. स्वतःची बहीण आहे ती जेव्हा लग्न करून जात असते किंवा पोटचा गोळा आपली पोटची मुलगी जेव्हा लग्न करून जात असते आणि तो जो काही प्रसंग आहे, आता इथं महिलांना जरा रडू जास्त येतच आहे की नाही. आम्ही रडकेच आहे, रडूबाईच आहे आम्ही. काय झालं की रडायचं, काय झालं की रडायचं. पण इकडं कठोर, मी नाही रडू शकत, मी पुरुष आहे. मी कोण आहे? पुरुष आहे. पण एक वेळ तुमच्यावरती अशी येते, त्या मुलीच्या, आपल्या मुलीच्या लग्नामध्ये बाबा सरपंच असू देत, आमदार असू देत, खासदार असू देत, किती मोठे असले तर लाज भय काही नसतं मनामध्ये त्यांच्या. एकच तळमळ असते, जेव्हा आपल्या स्वतःच्या मुलीला नवरीच्या वेशात जेव्हा वडील पाहतात, सांगायला लागत नाही आता रडा. सांगायला लागतं का आता रडा? रडायचं बटन मारायचं का? नाही 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 नाही. ती आतून आलेली असते गोष्ट. आता ती इतकी आलेली असते की दिवसभर 2 आठे असतात आणि सगळं नियोजन चाललेलं असतं. पण शेवटी जी मुवमेंट आहे, शेवटी जो काही प्रसंग आहे, आता ती जाणार. त्याला कन्यादान म्हणतात. ते झालं की ती जाणार. आता ती गेली की परक्याची. आता आपण तिच्यावरती काही, आपलं काही तिच्यावरती सत्ता चालणार नाही. आता हा जो प्रसंग आहे तुकोबरायाने अगदी जवळनं पाहिलेला आहे महिला मंडळ. तुम्हाला आम्हाला सुद्धा माहिती आहे बरोबर. आणि ती जी मुलीची काही जी ओढ आहे, जी काही तळमळ आहे, जाऊ की नको जाऊ. आता बघा मला प्रश्नच पडतो, हे बघा मुलीला शाळेत पाठवायचं म्हणलं तरी 10 वेळा सरांना फोन लावतो. हा ओके काय, जरासं खर्चटलं तरी फोन लावतो, काय झालं होतं माझ्या बाळाला. पण एक आपल्यात एक काय म्हणतो की एक संस्कृती आहे आपली, की एक मुलगी दुसऱ्याच्या घरी नांदायला जाते, एवढ्या संस्कृती खातीर पोटचा गोळा पाठवतो आपण दुसऱ्याच्या घरामध्ये बरोबर. आता हा जो प्रसंग आहे हा तुकोबरायाने अगदी अगदी जवळनं पाहिला. आणि तिची जी काय अवस्था आहे ती, आता ती फार रडलेली आहे, वडील रडलेले आहेत, आई सुद्धा रडलेली आहे, सगळे रडलेले आहेत. तिकडली मंडळी खुश आहेत का? हा आता हे माणूस तिकडे येणार आहे बरोबर. पण ती जेव्हा जात असते तेव्हा मात्र मला सांगा, तर महिला मंडळ तिचं तोंड पुढं असतं का पाठीमागं असतं? मागं असतं, कुठं असतं? नाही. आता काय झाले माहिती का, ती बैलगाडीची पद्धत मोडली ना, त्यामुळे ते समजत नाही. 4 व्हीलरमध्ये असतं तोंड दिसत नाही, मागं वळायचा प्रश्न. बैलगाडी हे बघा, जेव्हा पहिल्या काळामध्ये एखादी मुलगी बैलगाडीत असायची, समजा तिचं जर तोंड गाडीवानाकडे असेल तर ती कुठं चालली? कुठं चालली? माहेरला चालली बरोबर. आणि तिचं जर तोंड मागं असेल तर ती कुठं चालली? सासरला चालली. कारण पुढं ओढ आहे माहेरची आणि परत सासरी जाताना मागचीच ओढ आहे. कुणाची? माहेरचीच बरोबर आहे की नाही. आता ही जी तळमळ आहे ती तुकोबरायाने जाणलेली आहे. आणि देवाला सांगतात, देवा मी पुरुष आहे. मी कोण आहे? पुरुष आहे. पण आज मुलीसारखं झाले मला, जणू एका मुलीसारखं झाली माझी अवस्था. कशी झाले? कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मान्य आहे ओ तुकोबराया, ती मुलगी नांदायला चाललेली म्हणून रडते. तुम्ही कुठं गेलात नांदायला? गेलात का कुठं? नाही नाही. मग तुम्हाला काय एवढं वाईट वाटते त्या प्रसंगाचं? आता हे सगळं जेव्हा आपण त्यांचं जे जीवन आहे, ते सगळं जे काही चरित्र आहे, ते सगळं ढवळून बघितलं तर मग लक्षात येतं त्यांनी सासुरवास भोगला. स्वतःच्या गावात राहून त्यांनी सासुरवास भोगला महाराज, आहे का नाही. म्हणून तर देवाला पुन्हा पुन्हा म्हणायचे, कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया स्वतः स्वाधीनता ते नाही.
कागा सासूरवासी मज केले भगवंता, आहे का नाही? किंवा अजून काही ठिकाणी सांगितले बघा, देवा असं झालंय एवढा जाच आहे, कोण कीर्तन करू देना, कोण म्हणते गाताच नेऊन बुडवा, कोण म्हणते इथं वेदांचा अर्थच नाही सांगायचा, चांगलंच करतोय तरी करू देत नाही. सासरमध्ये बी तसंच होते काय? चांगलंच करतो ना जेवण आपण तरी, आणि सासू म्हणते बहुतेक आईनं काय शिकवलेलं बघा, आवाज आला, कॉमन सेंटेन्स आहे, इच अँड एव्हरी हाऊस आहे ना. बहुतेक आईनं काय शिकवले, मग तिला पण वाटत असं जाऊ काय पळत आईकडं. तसं ह्यांना पण झालं होतं बरं का. सासूरवासाची भीती वाटते, देवा जीव ओढतो तुझ्याकडं. मुलीचंही तसंच होतं ना, ती जाते परक्याच्या घरात पण आपलं मानायला कुणी तयार नाही ना. मानलं का नाही, जरा एखादी गोष्ट चुकली, आईनं काही शिकवलं नाही, जरा एखाद्या गोष्टीत जास्तीची काहीतरी गोष्ट पडली, आमच्यात असं नसते, बरोबर आहे काय चूक आहे. आणि मी एक सांगू का, एवढंच जरी बर्डन जरा असं नवीन मुलींच्यावरचं कमी केलं, 80% भांडण कमी होईल घरातलं. कशाला त्या पोराचं मग मध्ये ओढतन होती, आईचं ऐकावं का बायकोचं ऐकावं, ती बी नवीन आहे आणि आईला बी ही नवीन आहे, बरोबर आहे का नाही. मग हा सासूरवास जो आहे ते तुकोबर आहे म्हणतात, मलाही असंच वाटते. पण ठीक आहे, सासूरवास किंवा त्यांचं सासर जे आहे ते समजलं आम्हाला, त्यांनाही सासर नको आहे, मग माहेर आहे का त्यांना? पुरुषाला माहेर असतं का? पुरुषाला नाही नसतं, पण संतांना माहेर असतं बरं का. अजून आम्हाला वाटते हे मी पुरुष आहे मला माहेर सासर असं काही नाही, पण तेही आहे बरं का. हे माहेर संतांचे, माहेर संतांचे, ओ माहेर संतांचे, माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे, 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 नामया स्वामी केशवाचे. तुकोबर आहे सांगतात, माझंही माहेर आहे माहेर. मला इथं गावात सासूरवास आहे, पण माझं पण माहेर आहे. आणि हे माझं एकट्याच नाही, अखिल आदी सर्व संत मायबापांचं हे माहेर आहे, वारकऱ्याचं माहेर आहे. कौतुक वाटतं ना माहेरला जाताना. महाराज माहेरला जाताना बॅग भरताना चांगलं वाटतं ना, मग परत येताना कसं वाटतं? वाईट वाटतंय की नाही. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. देवा येतो, जातो म्हणतो का आपण? आम्ही काय म्हणतो? येतो देवा येतो. ज्याची तळमळ आहे ना तळमळ, तो 10 वेळा माग फिरून 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 बघत असतो, है का नाही. देवा येतो, देवा येतो. एकदा दर्शन होते, असं पाय नाही निघत महाद्वारातनं. देवा येतो, देवा येतो. का होता असं? का माहेरची ओढ आहे? कारण त्या माहेरमध्ये एक जिव्हाळ्याचं ठिकाण आहे. तिला आई म्हणतात. काय म्हणतात तिला? आई. माहेरात आई आहे तोपर्यंत तिथं काय आहे? जिव्हाळा आहे, बरोबर आहे. म्हणजे ते असं एक न्यायालय आहे आपलं तुमचं आमच्या सगळ्यांचं, जिथं सगळ्या चुका माफ होतात. आणि ती आई आपलं बाळ म्हातारं होईपर्यंत म्हणते, काय म्हणते? माझं बाळ लहान आहे, आता ह्याला माहेर म्हणायचं. अशीच एक आई सासरमध्ये पण असते, पण ती बाळ लहान आहे म्हणत नाही, एवढी मोठी झाली अजून हिला. म्हणून तिला तसं होतं की सासूरवासा भीतो जीव ओढे तुझं पाशी. तसं तुकोबर आहे म्हणतात की ती कन्या आहे, ती परत चाललेली आहे, तिलाही रडायला येते. आता देवा मलाही तुला सोडून रडायला येते. आता मला सांगा, देव आहे देव, देवाला आई म्हणायचं हे वेगळं काहीतरी आहे. ही भावना कुठली आहे? ही भावना अशी आहे, ही तळमळ अशी आहे, देवाला आई म्हणतात बरं का. आता थोडंसं व्हिडिओ कॉल्स वगैरे मुळे थोडं हे होतं, पण पहिला जो काळ होता, पहिला काळ ना, आई दिसायचीच नाही. 5-6 महिन्यानं आई दिसायची, तेव्हा एक चेहऱ्यावरची सुरकुती वाढलेली असायची, बाप थोडासा झुकलेला असायचा, एवढा काळ मध्ये लोटला जायचा. मग असं व्हायचं की एका मुलीच्या 2 रात्रीला झोप नाही लागायची एका मुलीला. बघा कधी एक जेव्हा उद्या जायचंय, कुठं जायचंय? माहेरला जायचंय, आईकडे जायचंय, तेव्हा आदल्या दिवशी झोप नाही लागायची. आणि दुसरी झोप कधी उडायची महिला म्हणजे? मला सांगा तुम्ही कधी? बरोबर, कधी परत यायचंय तेव्हा. उद्या परत सासरी जायचं म्हणलं तर काय सांगतं तुम्हाला? किर किर किर, रात्रभर किर 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 ऐकू येईल. खरं झोप लागत नाही लागत, बरोबर आहे का? आईला सोडू वाटत नाही, तिथला जात सहन होत नाही. आता हीच जी काही तळमळ आहे, हीच तळमळ सारखी सेम. असंच तुकोबर आहे म्हणतात की जननी विठाई न लगे द्यावी ना सुखाचा सोहळा. काय पोट भरून कौतुक केलं महाराज.
नाही, माझ्या आयुष्यात नको आहे माझा सत्कार, नको आहे माझा सन्मान, मला याच्यापेक्षा मोठा सोहळा नाही वाटत. आणि समजा ही विठाई जननी नाही भेटली तर लागे मज ज्वाळा अग्नीची. आईला नाही बघितलं कसं कालवतो का नाही पोटात, तसं तुकोबाराय म्हणतात की माझ्या सगळ्या शरीराला आणि मनाला या अग्नीच्या ज्वाळा लागल्यासारखं होतं. म्हणून ही जी तळमळ आहे, ही तळमळ आम्हाला तुम्हाला सांगितली. काय झालेलं आहे, कन्या सासुरासी जाये मागे परतोनी पाहे. आता अशी अवस्था सांगितली बघा. आपलंही तसं व्हायला पाहिजे. आमचं उलट होतं, आम्ही जाताना टेन्शन असते, आता मागं काय होईल, पंढरपूरला जाता नाही का नाही, मजदार देईल का, आहे का नाही, माझं मी कामावरती रजा टाकून आलेलं आहे, ती काय नीट होईल काय, असं होईल काय, तसं होईल काय. आणि परत येताना काय होतं, आपण निवांत असतो. हां, दर्शन झालं, चंद्रभागेचं स्नान झालं, काम आहे ते काम आहे का नाही, ती भावना आहे. भावना घेतली तर मनावर काय आहे, ती भावना आहे. पण होतं आमचं तसं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हे बघा, 1 वर्ष असं झालं, आम्ही परत येत होतो, आषाढी सोहळा पूर्ण झाला आणि तो जरा महिन्याचा काळ म्हणजे इतकी एकी झालेली असते की परत यावं असं वाटत नाही. काही जण रडत होते, काही जण काही चाललं होतं. आणि परत येताना एक बाबा सुद्धा रडत होते. आम्हाला असं वाटलं की त्या बाबांना पंढरपूर सोडायचं नाही, त्यांची अवस्था बहुतेक कन्या सासुरासी जाय अशी झालेली आहे. फार रडत होते. आता गाव जवळ आलं महाराज आमचं, कोल्हापूर गाव जवळ आलं, तरी पण बाबा रडायची थांबत नव्हते. मग मीच म्हणलं, बाबा काय झालं, आपण पुढच्या वर्षी जाऊ पंढरीला. ते म्हणले पुढच्या वर्षी नाही महाराज, मला सकाळी जावं लागलं. मी म्हणलं काय नाही हो, मी रडतो यासाठी माझं चप्पल राहिलं तिथं. काय राहिलं तिथं, चप्पल राहिलं. पण तसं नसायचं हो. आधी सर्व संत मायबापांचं जाताना इतकं आनंद आहे, सगळं घेतो बाबा, संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. टंख लागायचा. माहेरला जायचा टंक लागतो का नाही, तसा काय व्हायचा, टकळा लागायचा, टकळा. आता हे बाबांचं थोडंसं उदाहरण वेगळं आहे. आता हे परत जेव्हा यायचं, देवा येतो, मागच बघायचं, परत देवा येतो, परत मागच बघायचं. ते कसं, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, असं इतकं उंदका त्यांना आलेला असायचं की देवा आता परत जावं असं काही वाटत नाही. आणि हेच जे काही उदाहरण आहे ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे. हा कन्या सासुरासी जाय, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे. जाये मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे 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 परतोनी पाहे. हा पहिला प्रसंग सांगितलेला की मुलगी जाताना जी काही तळमळ आहे, ही तळमळ आता आहे माझ्या मनामध्ये. तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटशी केशवा. आता लगेचच आलेलं आहे दर्शन घेऊन, पण म्हणतात नाही, आता असं वाटतं किती युग लुटली मध्ये, काय माहिती देवा, गमत नाही बाबा तुझ्याशिवाय, करमत नाही तुझ्याशिवाय. तसंच काही सर माझ्या जीवाला बाबा झालेलं आहे. बघा ना, म्हणजे कसं असतं यांचं, आम्हाला जो देव आठवतो तो आमच्या गरजेनुसार आठवतो, बरोबर आहे ना. मला गरज पडली, पडता जडभारी दासी आठवावा हरी, हे आमचं काम आहे का नाही. गरज पडली, ये देवा, काहीतरी काम आहे, ये देवा, काहीतरी वाईट झालं, देवा तुझ्यामुळं झालं. पण हे संत मायबापांचं भक्तांचं थोडंसं वेगळं असतं. वेगळं म्हणजे कसं असतं, यांचं असं आहे की जसं म्हणजे अनन्य जी गोष्ट सांगितली कधीही न विसरता अखंडित असावे ऐसे वाटते पायी. म्हणजे कायम बरं का, अखंडित देवाची आठवण, चांगलं होऊ दे आठवण, वाईट झालं तरी आठवण. हे बघा, गाथा संपूर्ण झाला तरी तुकोबाराय म्हणतात की देवा तुझ्यामुळं झालेलं आहे, बरोबर. चाले शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरवीन. आणि वाईट
वाईट जरी झालं, हे बघा, जेव्हा देहूतल्या काही माणसांना असं वाटलं का, जनावरांना वाटलं कुणास ठाऊक, पण त्यांना असं वाटलं की तुकोबाराय जे काही काम करतात ते काही चांगलं करत नाहीत. मग त्यांना एकदा सांगून बघू. तुकोबारायांना सांगितलं गेलं, तुकोबाराया बंद करा, अभंग लिहायचं आणि बंद करा वेदांचा अर्थ सांगायचं, बंद करा. तुकोबाराय म्हणले, माझा जन्मच ह्यासाठी झालेला आहे. कशासाठी? तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. माझा जन्मच यासाठी आहे, त्यामुळे मी ती करणार म्हणजे करणार. मग काही लोक म्हणतात असे तुकोबारा ऐकत नाही, त्यांना ना थोडीशी त्यांची लेवल दाखव. आणि म्हणून त्या लोकांनी काय केलं तर जगाच्या या मालकाला, माझ्या तुकोबारायांना ज्यांनी 5वा वेद दिलेला असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांना गाढवावरती बसवलं. मला का प्रसंग सांगायचंय बघा. गाढवावरती बसवलं, अजूनही म्हणत नाही देवा तुझ्यामुळं झालं, माझं संचित, माझं जे काही कर्म आहे, माझं जे काही संचित आहे याच्यानुसार. आता काही लोकांनी एकत्र येऊन काय केलं, एवढ्यात ऐकत नाहीत, अजून पश्चाताप डोळ्यात दिसत नाही, चपलांचा हार घात, माझं संचित, काळं लावलं अंगाला, माझं संचित. एवढं सगळं झालं तरी सुद्धा म्हणत नाही देवा तुझ्यामुळं झालं. आमच्यात एक दिवस म्हशीन धार नाही दिली, एक दिवस म्हणते, म्हशी आहेत नव्हे घरी, एक दिवस धार नाही दिली तर म्हणते, काय म्हणतो आपण, देवानं माझं चांगलं केलं नाही. आणि ती नेहमी देत असते तेव्हा आपण म्हणतो का देवानं माझ्यावरती कृपा केली म्हणून नाही. आता एवढा सगळा प्रसंग घडत असतो तरी तुकोबाराय काय म्हणतात, हे जे सगळं घडते ते कुणामुळे घडते, माझं संचित असेल, यात देवाचं काही, आणि जे करत आहेत या लोकांचाही काही दोष नाही. म्हणजे काही घडू दे, चांगलं वाईट काही घडू दे, प्रत्येक वेळेला यांना आठवण कुणाची जशी आपल्याला आईची असते, आहे का नाही. हे बघा, एक दिवस एका महिलेला शिदोरी पाठवली आईनं. आता आईचं गाव किंवा माहेर जे ते थोडंसं लांब असल्यामुळं शिदोरी पोचायला वेळ झाला, आणि जे काही लाडू बनवून दिले होते लाडू ते जरा खराब झाले, त्याला बुरशी आली. महाराज काय आली? बुरशी. आता ती जेव्हा शिदोरी घरात आली, ती उघडून बघितली, तेव्हा उघडल्या सासूबाई म्हणायला लागले, हे असं लाडू कुठं असतात काय, चांगलं लाडू केलं नाहीत, बहुतेक 2 महिने झालं करून ठेवलं आणि मग पाठवल्यात. आता तेव्हा त्या सासूबाईंनी काय ठरवलं, आता ही लाडू खराब झालेत म्हणजे खायचं नाही. मग सासूबाईंनी काय ठरवलं, ही जी शिदोरी येते, आता हे जे लाडू आहेत ते आपण म्हशीला घालू, काहीतरी करू, टाकून देऊ, म्हणून तिने बाजूला ठेवलं. पण पोरगीचं लक्ष होतं, पोरगीचं. शिदोरी कुठनं आली? माहेरातून आली. कोणी केली? आईनं केली. सगळं जाणती ती, यायला फार दिवस लागला म्हणून लाडू खराब झाले, मुद्दाम करेल का आई? नाही. आता ज्या लाडूवर बुरशी आलेली, महाराज बुरशी, लाडूवर काय आलेले? बुरशी आलेले. ते लाडू टाकण्यासाठी तिच्या सासूबाईने ठेवलेले आहेत. तरी झालं असं, जेव्हा संध्याकाळ झाली, सगळ्यांची जेवणं आटपली, सगळे झोपायला गेले, दिवाबत्ती बंद झाली, हिनं अंधारात जाऊन त्यातला एक लाडू खाल्ला. तिचं नाव मुलगी. काय म्हणतात तिला? मुलगी. आणि हा लाडू खाला, सगळे म्हणतात खराब आहे, पण ती म्हणते माझ्या आईच्या हातची चव आहे त्याच्यामध्ये, म्हणून तो काय आहे? गोड आहे. म्हणजे कोणतीही कंडिशन येऊ देत, आई किंवा आईवरचं जे प्रेम आहे ते अखंडित राहतं. असं संत मायबापांचं आहे. असं झालं, नामदेवांना सुद्धा सांगितलं कीर्तन करायचं नाही, देवळाच्या समोर नाही करायचं. कुठं केलं? पाठीमागं. तरीही नाही म्हणत की देवा तुम्ही आमचं वाईट केलं. एवढी तळमळ आहे महाराज, एवढी तळमळ आहे. आता तुकोबाराय म्हणतात की जसं त्या जीवाला तळमळ आहे, त्या मुलीला तळमळ आहे, त्याच पद्धतीची तळमळ जी आहे ती मला आहे. अजून एक उदाहरण सांगायचं झालं बघा, एक दिवस असं झालेलं आहे, एक मुलगीचंच उदाहरण आहे की तिचं लग्न झालं, माहेर थोडंसं वारकरी संप्रदायातलं, पण सासर नव्हतं. आता त्याचा अनुभव काय सांगावं तुम्हाला, काहीच माहिती नाही संप्रदाय. आता लग्न झालं, तिकडं भजन नाही काही नाही, इकडं वडिलांच्या घरी हरिपाठ असायचा, भजन असायचं, आई भाकरी करताना विठ्ठल विठ्ठल म्हणायची, सगळं चांगलं होतं, भांडण नाही, तंटा नाही, बरोबर. आणि लग्न झालं तिथं मात्र असं काही नाही, कुणाला आवड नाही, कुणाला काय नाही. पण जेव्हा रक्तात परमार्थ भिनलेला असतो, रक्तात. परवा एक उदाहरण सांगितलं, एका माऊलीनं गर्भसंस्कार म्हणून 9 महिन्यामध्ये 108 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. किती वेळा? महिला मंडळ किती वेळा? 108 वेळा. 108 वेळा पारायण केलं. आणि तो जो मुलगा आहे 4थीत आहे, त्याला ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. किती? 108 वेळा. मी रात्री विचार करत होतो, 108 वेळा पारायण करायचं म्हणजे किती दिवस? 20 दिवस लागले असतील एक पारायण व्हायला. कसं ती एक काम करायचं म्हणलं तरी घाम फुटतो आपल्याला, बरोबर. आणि हिनं पारायण कशा पद्धती बसली, कशी असेल, तिच्या पायात कड आली नसतील का? आवड, याला काय म्हणायचं? आवड. ही आवड असेल तरच तळमळ राहते, नाही कितीही आणून बांधा दावणीला काही होत नाही.
नाही मग ते होतं असं की किती चांगलं सांगितलं, किती सांगितलं या परमार्थामध्ये काही काही म्हणतात बघा महाराज. आमचे जे 2 नातवंड आहेत का नाही, एक वारकरी बाबा असतात बरं का, परंपरागत वारकरी असतात. पण वारकरी संप्रदायामध्येच कुठेतरी कट होतो. कट कसा होतो कुणास ठाऊक, आपली चुकी आहे ती सगळ्यांची. मग ते सांगतात महाराज ही 2 माझी नातवंड आहेत, यांना मला तुमच्याकडे शिकायला पाठवायचं आहे. कुणाकडं? माझ्याकडं. कुणाकडं? म्हणलं ऑलरेडी माझी जी मुलगी आहे तिचं नाव इंद्रायणी, तिला खळखळट आहे, ती शांत बसत नाही या दोघांना. मग मला प्रश्न पडतो, सगळ्यांना आपली मुलं उचलून आणून महाराजांच्या जवळ शिकायला घालायचे, मग आपण काय करायचं? बरोबर आहे. हे बघा आम्ही शिकवलं जरी तरी आज शिकतील, घरी जाऊन ते म्हणायला पाहिजे का नको? बरं ते आपल्या अंगात उतरायला पाहिजे का नको? भिनायला लागतो परमार्थ, भिनायला लागतो परमार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. आवड असेल तर तळमळ तळमळ राहते आणि नसेल तर विषय विषयाचा परिपाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू तो गोडू विषय जीवाशी झाला. मग असं होते. मग काही काही मुलं असे सांगायची गरज नाही, खेळायला लागली तरी म्हणत असतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जे आई म्हणते, जे वडील म्हणतात, आणि तुम्ही शिव्या दिल्या की तेही काय करणार, शिव्याच देतात. हे भिनायला लागतं. आणि तर मग कुठं तळमळ आणि तर मग कुठं उत्कंठ असते. भिनलं नाही की मग काही कळत नाही. मग या पद्धतीने म्हणून तुकोबराय म्हणतात की आता असं झालं, आमची परंपरागत देवा तुझ्यावरती जे काही प्रेम आहे ते अंगामध्ये असं भिनलेलं आहे. आता नाही सोडू वाटत, नाही वाटत तुमच्यापासून लांब राहावं. जसं नामदेवरायांची अवस्था होती महाराज. काय अवस्था होती? ज्ञानोबराया सांगायला आले. काय कौतुक आहे बघा प्रसंगाचं. ज्ञानोबराया ज्ञानमूर्ती, ज्ञानाला फुटलेले 2 हातपाय ज्ञानोबराया सांगायला आले. चला म्हणले जरा तीर्थयात्रेला जाऊ. म्हणले येत नाही. कोण म्हणले? नामदेवराया, प्रेमाचे पुतळे, प्रेमाला फुटलेले 2 हातपाय. नाही म्हणले येत नाही. तर माऊली म्हणतात चला जरा देव दाखवतो दुसरेही तुम्हाला. नाही म्हणले मला बघायचे नाही. अहो मी सांगते म्हणून चला. आता मोठं कोणीतरी सांगतं अधिकार संपन्न म्हणल्यानंतर ऐकायला पाहिजे. आणि म्हणून नामदेवराया तयार झाले ते झाले. पण आट घातली माऊलींना. काय सांगितलं माऊलींना? येईन मी, पण असाच देव पाहिजे जो विटेवरती उभा आहे. असाच देव पाहिजे ज्याची पाऊलं समान आहेत. असाच देव पाहिजे ज्याचे कमरेवरती हात आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. असाच पाहिजे तर मी येईन आणि तर मी पाया पडेन. तरीही आता ज्ञानोबरायांनी सांगितलं, अधिकार संपन्न ज्ञानोबरायांनी सांगितलं म्हणून ऐकलं. पण अवस्था अशी होती, अवस्था अशी होती की जसं 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 पंढरपूर नामदेवरायांनी सोडलं, एक पाऊल पडला की 10 अश्रू गळायचे महाराज. हे अंगरका भिजला सगळा. ज्ञानोबराय म्हणतात बहुतेक तीर्थयात्रा काय पूर्णत्वास जाते असं वाटत नाही. एवढं रडायला लागले, एवढे रडायला लागले. तैसे झाले माझ्या जीवा. एका देवाचं दर्शन झाले की म्हणायचं झालं का, जायचं परत आता? नाही अजून एक गाव आहे. बरं ठीक आहे हो, नामदेवरायांची अवस्था तशी झाली मान्य आहे. तिकडं काय झालं होतं माहिती आहे काय? पंढरपुरात रुक्मिणी मासाहेब पाठीमागं होत्या. जसे नामदेवराय पंढरपूर सोडून गेले तसं हसायला चालू केलं होतं त्यांनी. तुम्ही म्हणाल आता ही काय वेगळं आहे काय? तर त्यांनी हसायला चालू केलं होतं. म्हणजे नामदेवराय जेवढे तिकडे रडत होते त्याच्या डबल देव इकडे रडत होते. आता जगाच्या मालकानं रडावं का? जगाच्या काय कमी हो? सर्व सत्ताधीश, जगाचा मालक, जगाला निर्माण करणारा, पालन पोषण करणारा जगाचा मालक, तोही एका भक्तासाठी रडतो. का सोडून गेले नामदेवराय? आता कधी परत यायचे म्हणून. ही जी ओढ आहे, ही जी ओढ, हीच ओढ तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला सांगितली. आणि ही पाहिजे महाराज. ही ओढ देवाप्रती पाहिजे. ही ओढ आपल्या घरी आपल्या माणसांच्या प्रती पाहिजे, सगळ्यांच्या प्रती, प्राणी मात्रांच्या प्रती सुद्धा पाहिजे. आणि म्हणून तर नामदेवरायांना पंढरपुरातून थोडंसं लांब नेलं होतं. का? ही ओढ सगळ्यांच्या प्रती राहावी म्हणून. म्हणून महिला मंडळ कळकळीची विनंती तुम्हाला. शिकलेली माणसं आहे आपण, बरोबर. मगाशी थोडासा सारांश तुम्हाला सांगितलं. एक मुलगी आपल्या घरी येत असते, बिचारे आधीच घाबरलेले, आधीच आपलं घर तिनं सोडलेलं आहे ना. तुमच्या घरची ओळख आहे ना, काय आहे ना काय आहे, तरीही थरथरत्या पावलांनी, थरथरत्या भावनांनी तुमच्या घरात प्रवेश करते. थोडंसं सांभाळून घ्या. थोडंसं. एकतर आई सोडलेली आहे महाराज. आई सोडून आता मुळात हा प्रश्न पडतो मला, जी ऑलरेडी सासू आहे ती कुणाला सोडून आली? आईला, बरोबर. तिला समजायला हवं होतं की ही भावना, ह्या जे फिलिंग्स आहेत सेम ॲज इट इज मी फील केलेले आहेत.
अशाच भावना मीही पाहिलेल्या आहेत. बरोबर आहे ना. ह्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. आता हे बघा, आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा वेगळं आहे. मी एक सांगू का, ह्याला माऊलीने उदाहरण दिले. उदाहरण काय उदाहरण सांगू का. हा कटकटा ओकटे ये मृत्यू लोकीचे उपराठे. कुठं जन्माला आलोय बघा आपण, तुम्ही आम्हीच वागतो हे सगळं. आधीच सांगून ठेवलंय माऊलीने. हा कटकटा ओखटे ये मृत्यू लोकीचे उपराठे ये अर्जुन्या वचटे जन्मलासी तू. मृत्यू लोकीचे उपराठे. पोरगी जाते नांदायला तेव्हा रडायला येते. हे बघा, परवा एक रील आली होती, त्यात असं सांगितलं होतं की सासूबाई जे आहेत ते आपल्या मुलीच्या घरी गेल्या. झालं काय, जावई बापू मुलीला थोडी हेल्प करत होते. स्वयंपाक बनवताना काय करत होते, मदत करत होते. काय म्हणते सासूबाई, वा लाखात एक जावई मिळाला आहे का नाही. ती सासूबाई काय म्हणते, जावई कसा मिळाला, लाखात एक, सगळी मदत करतो, मुलीचं सगळं ऐकतो. आणि हीच सासूबाई घरी परत आली आणि मुलाची थोडीशी हात खराब झाली होती. विचारलं काय केलंस, तर तो म्हणला काय नाही, थोडीशी तिला आत मदत करत होतो. हा, हे शिकवलं काय मी तुला. खानदानाची आबरू घालवली सगळी. कशामुळं, मदत केली म्हणून. अरे तिकडं काय चाललंय, ते चालतंय. हे माझ्या माऊलीने कधी जाणले बघा. म्हणजे इकडं मदत करावी आणि इकडं अजिबात करायचीच एवढं नाही म्हणतात. काय काय करायचीच नाही. का असतं हे असं, म्हणजे आमच्याकडे द्वैत भाव आहे. मग आमच्याकडे द्वैत भाव आहे, ज्याच्याकडे द्वैत भाव घरात आहे त्याला देव कधी कळायचा. फार लांबची गोष्ट आहे महाराज. आधी घरात बघायला पाहिजे. काया ही पंढरी, इथं विठ्ठल आहे. हिथंच भेद असेल तर तो बी देव आम्ही मग गडबडीनेच येणार. मग अशी कसं आजोबा चप्पल राहिलं म्हणून रडत होते, तसं आम्ही पण काही गोष्टीसाठीच रडणार, देवासाठी नाही रडणार. हे भेद पहिल्यांदा जायला पाहिजे. माऊलींनी सांगितलेलं आहे हे उपराटीचे आहे. हा भेद जायला पाहिजे. आपणच विश्व झाला भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेषू ठेला. जया पुरुषा, असा तो पुरुष ज्याला तळमळ असते, बाकीच्यांना नाही. किती बी अभंग, कितीही कीर्तन करा. हा अभंग मला वाटते पाठ करून 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 झोपेत विचारला तर पुढचं चरण येईल आहे का नाही. किती वेळा म्हणलं, किती वेळा म्हणतो आपण संसार दुःख मूळ चहूकडे इंग. खरं तिथंच खुशी आहे, तिथंच खुश आहे ना. म्हणजे या सगळ्या म्हणायच्या गोष्टी झाल्या. आणि म्हणून ज्ञानोबाने आधीच जाणलं हे उपराटाच समाज आहे. माहिती आहे मला समाज कसा आहे, हा उपराटाच आहे. बरोबर आहे का नाही. आता हा सगळा भेद जेव्हा जाईल, तीही मुलगी माझ्या पोटचा गोळा म्हणून जेव्हा या भारतात नांदेल, या महाराष्ट्रात नांदेल, तेव्हा भांडण होणार नाही. विठ्ठल 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 झाले. असं सगळा भेद समूळ गेलेलंच आहे महाराज. नाहीतर काही शत्रू मित्र शत्रू सगळं सारखं मानलं असतं. जनावरांना सारखं मानलं असतं. शत्रूला बी मित्र किती सारखं मानले बघा महाराज. सगळ्यात विठ्ठल बघायची पण ताकद आहे. किती ताकद आहे बघा. हे बघा, आम्हाला जर आज कुणी वाईट म्हणलं, आम्ही म्हणतो उद्या परत त्याच्या घरची पायरी चढणार नाही, म्हणतो ना आपण, म्हणतो का नाही. पण यांचं काही वेगळंच आहे. यांचं असं आहे की जे खळांची व्यंकटी पहिल्यांदा त्यांना शोधून आणू, बुडते हे जन न देखावे, त्यांना पहिल्यांदा शोधून आणू, त्यांचं पहिल्यांदा कल्याण करू, आहे का नाही. एवढी ताकद आहे, ताकद. आणि ह्या ताकदीला प्रत्येक माणसानं ओळखलं पाहिजे. प्रेमानंच जग जिंकता येतं. माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे. वारकरी संप्रदायाचा विश्वास आहे. भेदानं नाही, ना भांडणानं नाही, ना द्वेषानं नाही, प्रेमानंच जग जिंकता येतं. करून बघा. सासूबाई तुम्ही करून बघा, सुनबाई तुम्ही करून बघा. चांगलं बोललं तर काय पैसे द्यायला लागतात का आपल्याला, काही नाही महाराज. फक्त वागायचंय, पण जमत नाही. एवढी ताकद आहे महाराज, एवढी ताकद. हे भिनायला पाहिजे बरं का, नुसत्या पाठांतराच्या गोष्टी नाही. हे बघा, जे रामेश्वर भट ज्यांनी पहिला आदेश काढला की तुकोबरायांनी कीर्तन करायचं नाही, नवे नवे अभंग लिहायचं नाही, नवे नवे गाथा नेऊन इंद्रायणीत बुडवा, पहिला आदेश काढला. कोणी काढला, रामेश्वर भट. सगळ्यांनी मान्यता दिली, ठीक आहे म्हणले. मग ठीक आहे, तो गाथा बुडवला गेला. माझ्या तुकोबांनी वाट पाहिली. गाथा इंद्रायणीनं पारायण झाल्यानंतर वरती आणून दिला. दाह झाला शरीराचा रामेश्वर भटांच्या. एवढे वैद्य केले, एवढे डॉक्टर केले, काय केल्यानं दाह कमी होईना. मग जगाचा मालक आला इथं, एक म्हाताऱ्या बाबांचा असं रूप घेऊन सुंदर, आणि मग सांगायला, तुम्हाला सांगू का, वैद्यानं कमी नाही यायचं. हे कलियुगात एक वैद्य आहे, कलियुगात एक थोर वैद्य आहे. या वैद्यानं रोगच काय, शरीराचे रोग काय, मनाचे रोग कमी होतील असा एक वैद्य तुमच्या देहूतच आहे. तिथं जा म्हणले कमी येईल. आता
काही पर्याय शिल्लक नव्हता. शत्रू शत्रू. आणि म्हणून हा शत्रू जो आहे तुकोबरायांच्या किंवा त्यांना शरण गेला महाराज, शरण. आता मला सांगा, शत्रू जर पळत येत असेल तर आम्ही म्हणू बाबा साईडला होऊया, कुठं चाललंय कुणास ठाऊक, आपण बोलायचं आहे ना, आपण त्याच्या घरची पायरी चढणार नाही, बरोबर. पण हा जेव्हा पळत येत होता, आता तुकोबरायांना कुणी सांगितलं की हा तुमच्यासाठी येतोय? दोन्ही बाह्या अशा आलिंगन देण्यासाठी तुकोबराय उभे आहेत. त्याला जवळ घेतलं आणि काय झालं बाळा तुला म्हणून पाठीवरनं हात फिरवला महाराज, पाठीवरनं हात फिरवला. काय झालं? मन विठ्ठल म्हण, मन राम कृष्ण हरी म्हण, मन विठ्ठल म्हण. आणि जसा या मालकाचा हात पाठीवरनं फिरायला लागला तसा दाह समूळ नष्ट नव्हे महाराज, शांत नव्हे, कुठं गेलास तू? आता सगळा दाह शांत झाला. आता बघा, जो शत्रू आहे तो उद्या काय म्हणायला लागला माहिती काय? म्हणे रामेश्वर भटद्विजा. ताकद प्रेमाची, ताकद तळमळीची. बघा, म्हणे रामेश्वर भटद्विजा, तुका विष्णू नाही तुझा. चुकलं माझं, आतापर्यंत ओळखलंच नाही मी, मला भेदच माझ्या डोळ्यात होता, मला कळलं नाही देव कोण आहे. मी देवाऱ्यावरच्या देवाला आंघोळ घालत होतो, स्नान करत होतो, त्याची पूजा करत होतो, सगळं करत होतो. अरे देव समोर आहे, माणसासारखा आहे. म्हणून म्हणे रामेश्वर भटद्विजा, तुका विष्णू नाही तुझा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. म्हणजे शत्रूनं सुद्धा प्रशंसा, नुसती प्रशंसा नाही, अभंग तर लिहिलेच तुकोबरायांच्यावरती, आरती लिहिली, आरती महाराज. म्हणजे शत्रूनही यांना देव म्हणलं, एवढी ताकद या प्रेमात आहे. आणि म्हणून सगळ्यांनी एकमेकावरती प्रेम करा बरं का, एकमेकावरती प्रेमानं जग जिंका. विठ्ठल 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 विठ्ठल.